Hello dear students, welcome to our video lecture. In today's video lecture, we are going to discuss about 2 points, that is infection. The first point is infection throughout animal and second point is non-infectious disease. So dear students, let's start our first point, infection throughout animal. In that infection, we will discuss about the disease that is rabies. So विद्यार्थी मित्रांनो, आपण इन्फेक्शन थ्रूआउट ॲनिमल या पॉईंटमध्ये रेबीज या डिसीज बद्दल या ठिकाणी आपण इन्फॉर्मेशन घेणार आहोत. तर त्यामध्ये रेबीज बद्दल आपण इन्फॉर्मेशन घेत असताना सुरुवातीलाच त्या ठिकाणी फर्स्ट पॉईंट बघूया. रेबीज इज अ व्हायरल डिसीज. रेबीज कसा आहे? व्हायरल डिसीज आहे. दॅट मीन्स द पॅथोजन ऑफ रेबीज इज अ व्हायरस. तो एक व्हायरल डिसीज आहे आणि त्याचा जो पॅथोजन आहे तो व्हायरस थ्रू या ठिकाणी स्प्रेड होतो. त्यानंतर त्याचं जे मोड ऑफ इन्फेक्शन आहे, इन्फेक्शन कशा थ्रू प्रसार होतो, त्याचा प्रसाराची माध्यम काय, त्यामध्ये जर बघायचं झालं तर सो रॅबीज इज अक्वायर्ड ड्यू टू द बाईट ऑफ इन्फेक्टेड डॉग, रेबीज, रॅबिट, मंकी अँड द कॅट. विद्यार्थी मित्रांनो, याचं इन्फेक्शन प्रसार करण्यासाठी कोण कारणीभूत आहे? तर यामध्ये इन्फेक्टेड डॉग, मंकी, रॅबिट आणि कॅट. मॅक्झिमम डॉग बाईटमुळेच रेबीज पसरतो हे आपल्याला ऐकण्यामध्ये आलेलं आहे. पण त्याचबरोबर अदर जे ॲनिमल आपण या ठिकाणी नावं घेतलेली आहेत ते ॲनिमल सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचे. तर इन्फेक्टेड डॉग बाईट, त्यानंतर रेबीज रॅबिट, मंकी आणि कॅट हे ॲनिमल सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचे. त्यामध्ये अजून महत्त्वाचा पॉईंट बघायचं झालं तर इट इज अ फॅटल डिझीज. तो एक खूप प्राणघातक असा रोग आहे. फॅटल डिझीज, फॅटल डिझीज मीन्स त्या ठिकाणी प्राणघातक असा रोग आहे. तर त्यामध्ये अजून काही पॉईंट बघूया. त्याचे जे सिम्पटम्स आहेत, रेबीजचे जे सिम्पटम्स आपल्याला एखाद्या विक्टममध्ये कधी बघायला मिळेल तर त्याचा जो ड्युरेशन आहे तो 90 to 175 डेज, 90 to 175 डेज याच्यामध्ये यांच्या कालावधीमध्ये आपल्याला त्याचे सिम्पटम्स त्या एखाद्या विक्टमच्या मध्ये आपल्याला बघायला मिळतात. तर नेक्स्ट पॉईंटमध्ये या ठिकाणी आपण बघूया व्हॉट आर द सिम्पटम्स ऑफ रेबीज. रेबीजचे जे काही सिम्पटम्स आहे त्यामध्ये कोणकोणते सिम्पटम्स आहे, त्यामध्ये जो फर्स्ट सिम्पटम आहे त्यामध्ये फर्स्ट जो दिलेला आहे तो आहे फीवर फॉर 2 to 12 वीक. त्यामध्ये जो ताप आहे तो आपल्याला 2 ते 12 वीकपर्यंत, आठवड्यापर्यंत या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. नेक्स्ट पॉईंटमध्ये एक्झॅग्युरेशन इन अ बिहेवियर. एक्झॅग्युरेशन इन अ बिहेवियर हा सुद्धा त्याचा सिम्पटम आहे. तर त्यामध्ये एक्झॅग्युरेशन मीन्स त्या व्यक्ती अतिशयोक्ती करायला लागतो, त्याच्या स्वभावामध्ये आपल्याला खूप अतिशयोक्ती बघायला मिळते. आणि लास्ट वाला जो आहे तो आहे मोस्ट इम्पॉर्टंट सिम्पटम ऑफ द रेबीज इज अ हायड्रोफोबिया. हा वर्ड लॉक करायचा. व्हॉट इज मीन बाय द हायड्रोफोबिया? सो इन दिस डिसीज, इन दिस सिम्पटम, victim shows a extreme fear for water. तर रेबीज झाल्यानंतर हायड्रोफोबिया हे एक लक्षण आहे, सिम्पटम आहे. यामध्ये जो विक्टम आहे, जो पेशंट आहे तो पाण्याबद्दलची जी अनावश्यक अशी भीती दाखवतो, एक्स्ट्रीम फिअर फॉर अ वॉटर. तर या संबंधी रेबीजचे रिलेटेड खूप सारे व्हिडिओज तुम्हाला इंटरनेटवर बघायला मिळेल. इंटरनेट माय फ्रेंड या टॉपिक, या पॉईंट्स थ्रू तुम्ही नाही का एक दिलेला आहे, वॉच द व्हिडिओज अबाउट रेबीज ऑन इंटरनेट. तर तुम्ही याच्याशी रिलेटेड अजून माहिती कलेक्ट करायची. ओके विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट पॉईंटमध्ये आपण नॉन इन्फेक्शियस डिसीजबद्दल या ठिकाणी इन्फॉर्मेशन घेणार आहोत. त्यामध्ये जर काही एक्झाम्पल द्यायचे झाले तर कॅन्सर, हार्ट डिझीज, डायबिटीज यासारखे जे डिसीज आहेत हे आपण नॉन इन्फेक्शियस डिसीज म्हणून या ठिकाणी कन्सिडर करणार, म्हणजे ज्यांचं इन्फेक्शन होत नाही, वन पर्सन टू अनादर पर्सन. ओके, तर त्यामध्ये सुरुवातीला आपण नॉन इन्फेक्शियस डिसीजची या ठिकाणी डेफिनेशन बघूया. तर या ठिकाणी
सांगायचं झालं तर डिझीजेस विच डू नॉट ऑकर थ्रूआउट इन्फेक्शन और बॉडी कॉन्टॅक्ट आर कॉल्ड ॲज नॉन इन्फेक्शियस डिझीज. तर या डेफिनेशनमध्ये सुरुवातीला 2 पॉईंट लक्षात घ्या. यामध्ये सांगितलेलं आहे इन्फेक्शन होत नाही. ओके, वन पर्सन टू अनादर, एका पर्सनपासून दुसऱ्या पर्सनला याचं इन्फेक्शन होत नाही. दुसरा पॉईंट होता बॉडी कॉन्टॅक्ट थ्रू. जर एखाद्या पेशंटच्या कॉन्टॅक्टमध्ये जर आपण आलो तर त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळे आपल्याला त्याचं इन्फेक्शन होईल असं सुद्धा होणार नाही. म्हणजे हे असे डिझीज आहेत ज्यांचं इन्फेक्शन होत नाही, भलेही त्या ठिकाणी आपण बॉडी कॉन्टॅक्ट झाला तरीसुद्धा इन्फेक्शन होत नाही. तर त्यामध्ये जर सांगायचं झालं तर अजून सच डिझीजेस अराइज इन अ ह्युमन बॉडी इटसेल्फ ड्यू टू द सर्टन रिझन. तर काय असतं तर हे जे डिझीज असतात हे ह्युमन बॉडीमध्ये स्वतःहून विविध कारणांमुळे या ठिकाणी निर्माण होत असतात. तर त्यामध्ये सुरुवातीला आपण कॅन्सर या डिझीजबद्दल या ठिकाणी इन्फॉर्मेशन घेणार आहोत. तर त्यामध्ये सुद्धा एक पॉईंट लॉक करायचा, व्हॉट इज मीन बाय कॅन्सर. तर या ठिकाणी अनकंट्रोल अँड अबनॉर्मल सेल ग्रोथ इज कॉल्ड ॲज अ कॅन्सर. ही त्याची डेफिनेशनसुद्धा तुम्ही लॉक करायची. यामध्ये कसं एक प्रकारचं ट्यूमर फॉर्म होत असतं, तर मॅलिगंट ट्यूमर. तर त्याबद्दल सुद्धा बघूया. ग्रुप ऑफ अ लंप of a cancerous cell is called as a malignant tumor. Then cancer can occur in a various organ. Okay, cancer can occur in a various organs like mouth, skin, lungs, tongue, stomach, breast, and like a tissue like blood. यासारख्या विविध ऑर्गन्सला नाही का कॅन्सर होऊ शकतो. याचबरोबर अजून काही एक्झाम्पलमध्ये तुम्ही देऊ शकता. तर कॅन्सर होण्याचे जे काही रिझन्स आहेत कोणकोणते आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी डिस्कस करू. त्या रिझन्समध्ये जर सांगायचं झालं द कन्झप्शन ऑफ टोबॅको, गुटखा, स्मोकिंग, अल्कोहोलिझम्स. ओके, अँड ऑल्सो अ लॅक ऑफ फायबर कंटेन इन अ फूड. आहारामध्ये जर जे फायबर कंटेनवाले जे काही फूड असेल यांचं जे काही प्रमाण आहे ते कमी झाल्यामुळे सुद्धा नाही का कॅन्सर होण्याचे चान्सेस वाढू शकतात. म्हणजे त्यांची जी काही प्रॉपर डाएट न झाल्यामुळे. तर त्यामध्ये जर फायबर कंटेन फूड म्हटलं तर फ्रूट्स अँड लिफी व्हेजिटेबल्स, फळे आणि पालेभाज्या यांचा आहारामध्ये समावेश असणं आवश्यक आहे. नेक्स्ट पॉईंटमध्ये या ठिकाणी बघूया एक्सेसिव्ह कन्झप्शन ऑफ अ जंक फूड. आहारामध्ये जंक फूडचा अतिव सेवन जर केलं तर यामुळे सुद्धा नाही का कॅन्सर होण्याचे चान्सेस वाढू शकतात. आणि त्यामध्ये अजून एक पॉसिबिलिटी रिझन्समध्ये जर बघायला गेलं मे बी द हेरिडिटी ऑल्सो मे बी द रिझन ऑफ अ कॅन्सर. कॅन्सरचं हेरिडिटी म्हणजे अनुवांशिकता ही सुद्धा एक रिझन असू शकतं. आता हा जर डिझीज घेतला तर याच्यामध्ये कोणकोणते सिम्पटम्स या ठिकाणी बघायला मिळणार. तर त्या सिम्पटम्समध्ये जर फर्स्ट जर दिलेलं आहे कॉर्निक कफ. जर एक यामध्ये जो दीर्घकालीन खोकला आहे, खूप दिवसापासून खोकला असणे हे सुद्धा एक त्याचं सिम्पटम आहे. हॉरस व्हाईस त्याला आपण म्हणू शकतो घोगरा आवाज, हे सुद्धा त्याचं सिम्पटम आहे. डिफिकल्टी इन शॉवलिंग्स, एखादा अन्नाचा घास. ओके, फूड बाईट या ठिकाणी शॉल्व करताना या ठिकाणी सुद्धा त्या ठिकाणी डिफिकल्टी येतं. नेक्स्ट पॉईंटमध्ये इनक्युरेबल सार्स अँड इन्फ्लामेशन. एक असा एखाद्या सूज किंवा एखादी अशी चट्टा, डाग, जखम तर जे लवकर क्युअर होत नाही, म्हणजे लवकर न बरा होणारा व्रण, चट्टा वगैरे म्हणू शकतो आपण. लम्प्स इन अ ब्रेस्ट. तर या ठिकाणी स्तनामध्ये या ठिकाणी चेस्टमध्ये या ठिकाणी गाठी निर्माण होतात. लम्प्स इन अ ब्रेस्ट, तर छोट्या छोट्या गाठी फॉर्म होतात. नंतरच्या एक्झाम्पलमध्ये अनएक्सप्लेन्ड वेट लॉस.
अतिवजनामधील घट हे सुद्धा एक त्याचं लक्षण आहे. तर आता आपण जेवढे काही सिम्पटम्स बघितले कॅन्सरचे हे तुम्ही लॉक करायचे. त्यामध्ये कॉर्निक कफ, त्यानंतर हॉरस व्हॉइस, त्यानंतर बघितलं होतं आपण डिफिकल्टी इन शॉलिंग, नंतर इनक्युरेबल सार्स अँड इन्फ्लामेशन, देन लम्प्स इन अ ब्रेस्ट, अँड देन लास्ट अनएक्सप्लेन्ड वेट लॉस. हे पॉईंट लॉक करायचे. आता कॅन्सर या डिझीजवरचे जेवढे काही मॉडर्न ट्रीटमेंट्स आणि डायग्नोसिस आहेत यांच्याबद्दल सुद्धा आपल्याला इन्फॉर्मेशन घ्यायची आहे. याबद्दल पेपरमध्ये नेहमी विचारलं जातं, राईट डाऊन द मॉडर्न डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट ऑफ अ कॅन्सर. तर तुम्हाला याबद्दल आलं पाहिजे. तर यामध्ये बघा लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, व्हेरियस ट्रीटमेंट टेक्निक्स लाईक CT स्कॅन, MRI स्कॅन, मॅमोग्राफी, बायोप्सी आर यूज इन अ डायग्नोसिस ऑफ अ कॅन्सर. कोणकोणत्या टेक्निक्स या ठिकाणी यूज करतात तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. त्या ठिकाणी MRI स्कॅन, CT स्कॅन, मॅमोग्राफी, बायोप्सी आर यूज इन अ diagnosis of a cancer. In the conventional method, you can write chemotherapy, radiation therapy, and surgery. And the modern techniques like robotics and laparoscopic surgery are also follow. त्यामध्ये जर कन्व्हेन्शनल मेथडमध्ये आपण काय बघितलं, केमोथेरपी, त्यानंतर दिलेलं आहे रेडिएशन थेरपी, सर्जरी. मॉडर्न टेक्निक्समध्ये या ठिकाणी रोबोटिक अँड लॅप्रोस्कोपिक सर्जरी हे सुद्धा तुम्हाला लिहायचे आहे. त्यानंतर अजून एक पॉईंट आहे, ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा. हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये काय सांगितलेलं आहे, कंट्रोल डायट हेल्प टू प्रिव्हेंट सम टाईप ऑफ कॅन्सर. जर तुमचा आहार नियमित असेल तर तुम्ही खूप प्रकारच्या कॅन्सरला कंट्रोल करू शकतात. अजून त्याचबरोबर फिजिकल एक्सरसाइज अलॉंग विथ अ मॉडर्न ट्रीटमेंट इज मोर बेनिफिशियल टू क्युअर द कॅन्सर. फिजिकल एक्सरसाइज मॉडर्न ट्रीटमेंट सोबतच फिजिकल एक्सरसाइज जर आपण फॉलो केल्या तर लवकरात लवकर आपण कॅन्सर या डिझीजला क्युअर करण्यासाठी मदत होऊ शकतं. त्यानंतर अवॉइड ॲडिक्शन लाईक टोबॅको, चिविंग, स्मोकिंग. जे काही टोबॅको कंटेन मटेरियल आहे यांचं ॲडिक्शन न होऊ देणं किंवा अल्कोहोलिझम यांच्यापासून दूर राहणं हे सुद्धा खूप फायदेशीर आहे. तर आता हे जे बाजूला पिक्चर दिसत आहेत या पिक्चर्सबद्दल आपण थोडी माहिती घेऊया. हे जे पिक्चर आहे तुम्हाला जर स्कूलमधून घरी जाताना तुम्हाला जर तुम्ही पायी जात असाल तर तुम्हाला नाही काय रोडच्या साईडला खूप असे या पिक्चरसारखे पिक्चरचे रॅपर्स तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळेल. तर हे टोबॅको कंटेनवाल्या मटेरियल ज्या पॅकेटमध्ये असतं त्याचं रॅपर आहे. आणि जर तुमच्या घरी जर कोणी असं मोठा असेल की जो अशा प्रकारच्या रॅपर असणाऱ्या मटेरियलचं सेवन करतं तर त्यांना फक्त एक प्रश्न विचारायचा, हे पिक्चर एवढं मोठं पिक्चर या रॅपरवर आहे तरीसुद्धा तुम्ही ते का खाता. ओके, याच्यामुळे कॅन्सर होतो असं त्याच्यावर लिहिलेलं असलं दिलेलं असलं प्रिंटेड आहे तरीसुद्धा तुम्ही ती का खाता, हा फक्त प्रश्न विचारायचा. त्यांचं काय उत्तर येते तुम्ही बघा. ओके, तर ठीक आहे, आपण नेक्स्ट पॉईंट या ठिकाणी डिस्कस करूया. त्याचं नाव आहे डायबिटीज. डायबिटीज या डिझीजबद्दल या ठिकाणी आपण इन्फॉर्मेशन घेऊया. त्यामध्ये सांगायचं झालं तर द हार्मोन इन्सुलिन प्रोड्यूस इन अ पॅनक्रियास कंट्रोल द लेवल ऑफ शुगर ग्लुकोज इन अ ब्लड. आपल्या बॉडीमध्ये पॅनक्रियासतून आहे का एक लिक्विड्स क्रिएट होतो, त्याचं नाव आहे इन्शुलिन. ओके, तर पॅनक्रिया थ्रू जे इन्शुलिनचं सिक्रेशन होतं त्याचं जे काही बेसिक फंक्शन काय आहे तर आपल्या बॉडीमध्ये जे काही शुगर ग्लुकोज आहे तर तिची जी लेवल आहे ती कंट्रोल ठेवण्याचं काम ही इन्शुलिन करत असतं. तर मग डायबिटीज कशाला म्हणायचं तर इफ इन्शुलेशन इज
सिक्रेट इन अ लो क्वांटिटी. जर बॉडीमध्ये आपल्या इन्सुलिनचं सिक्रेशन हे खूप कमी लो क्वांटिटीमध्ये जर होत असेल, सो द ग्लुकोज लेवल कॅन नॉट बी कंट्रोल. मग काय होणार, इन्सुलिनचं सिक्रेशन खूप कमी लो क्वांटिटीमध्ये होत आहे, मग त्यामुळे होणार काय, तर आपल्या बॉडीमध्ये जे काही ग्लुकोज शुगर आहे तिचं जे लेवल आहे ते कंट्रोल ठेवण्यामध्ये ही आपली बॉडी असमर्थ ठरेल. त्यामुळे होणार काय, त्यामुळे जो होणारा जो डिझीज आहे त्याला आपण म्हणू शकतो डायबिटीज. काय म्हणा त्याला, डायबिटीज. If insulin is secreted in a low quantity, then the glucose level cannot be controlled. This disorder is called as a diabetes. तर या डिसऑर्डरला काय म्हणायचं, डायबिटीज. साधा सिंपल कन्सेप्ट आहे. बॉडीमध्ये इन्सुलिन सिक्रेशनची लेवल लो झाली, त्यामुळे बॉडीमध्ये शुगर लेवल हे कंट्रोल ठेवण्यामध्ये आपली बॉडी असमर्थ ठरली. या डिसऑर्डरला आपण काय म्हटलं, तर याला आपण डायबिटीज असं नाव दिलं. त्याला मराठीमध्ये मधुमेह असं म्हणतात. तर याबद्दलचे जे काही सिम्पटम्स आहेत ते सिम्पटम्स या ठिकाणी आपण डिस्कस करूया. सिम्पटम्स विच कॅन नॉट बी इग्नोर्ड, जे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. त्यामध्ये द फ्रिक्वेंट युरिनेशन ॲट अ नाईट. जर रात्रीच्या वेळेला जर कंटिन्युअस युरिनेशन होत असेल, लघवीला जर जाण्याची वेळ असेल सातत रात्रीच्या वेळेला, तर हे सुद्धा त्याचं एक सिम्पटम आहे की तुम्हाला डायबिटीज असण्याचं. त्यानंतर इन्क्रीज ओबेसिटी ऑर वेट लॉस. आपल्या वजनामध्ये होणारी जी काही घट आहे ही सुद्धा एक मोठं त्याला आपण म्हणू शकतो एक प्रकारचं सिम्पटम आहे, वजनामध्ये होणारी घट. त्यानंतरच्या पॉईंटमध्ये या ठिकाणी रिझन्स ऑफ डायबिटीज. डायबिटीजचे जे काही रिझन्स आहेत, त्याच्या डायबिटीज होण्यामागची जे कारणं आहेत, कोणकोणत्या गोष्टी कारणीभूत आहे की ज्याच्यामुळे डायबिटीज होतो, ते सुद्धा आपण या ठिकाणी बघूयात. त्यामध्ये फर्स्ट जो पॉईंट दिलेला आहे त्यामध्ये हेरिडिटी. डायबिटीज होण्यामागचं फर्स्ट जो रिझन आहे ते हेरिडिटी. अनुवांशिकतेनुसार सुद्धा आपल्याला डायबिटीज होण्याची चान्सेस आहे. म्हणजे एका जनरेशन थ्रू दुसऱ्या जनरेशनमध्ये डायबिटीज हा डिझीज आहे हा स्प्रेड होतो. त्यानंतर ओबेसिटी. ओबेसिटी हे सुद्धा त्याचं एक अत्यंत महत्त्वाचं लक्षण आहे, हे सुद्धा लक्षात ठेवायचं. नेक्स्ट पॉईंटमध्ये लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज. जर तुम्ही नियमित व्यायाम करत नसेल, एक्सरसाइज करत नसेल, तर हे सुद्धा त्याचं एक डायबिटीज होण्यामागचं हे कारण बनू शकतं. नंतर मेंटल स्ट्रेस. जर मानसिक ताणतणाव हे सुद्धा नाही का एक महत्त्वाचं रिझन आहे. आपल्या भारतामध्ये जास्तीत जास्त लोकांमध्ये डायबिटीज पेशंट आपल्या भारतामध्ये वाढण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे मेंटल स्ट्रेस, लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज. हे खूप मोठ्या प्रमाणावर डायबिटीज पेशंट आपल्या भारतामध्ये इन्क्रीज होत आहेत, वाढत आहेत. तर त्यामध्ये जर सांगायचं झालं, इंडिया हॅज अ लार्जेस्ट नंबर ऑफ डायबिटीज पेशंट इन द वर्ल्ड. जगामध्ये सगळ्यात जास्त जर डायबिटीज पेशंट कोणत्या कंट्रीमध्ये जर सापडतील तर ते आहे आपला भारत देश. आणि यामध्ये ॲट अ प्रेझेंट अप्रॉक्सिमेटली 7 crore डायबिटीज पेशंट आर प्रेझेंट इन द कंट्री. आपल्या भारतामध्ये सध्या स्थितीला या ठिकाणी जवळपास 7 करोड हे डायबिटीज पेशंट या ठिकाणी आहेत. ओके, तर याबद्दलचे जर अजून एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन घ्यायची असेल तर तुम्ही इंटरनेट थ्रू या ठिकाणी सर्च करू शकता. या ठिकाणी आपल्याला इंटरनेट माय फ्रेंड हा कॅप्शन दिलेला आहे, त्या ठिकाणी तुम्ही त्याला रीड करायचं.